विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारायांच्या मुखामधून एक शब्द आला, कोणता? मागतो. मागतो शब्द ऐकल्याच्या नंतर तुम्ही सर्व जाणकार ऐकणारे आहात, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. म्हटले महाराज तुकोबारायांच्या मुखामध्ये मागतो शब्द आला, हे काय आम्हाला पटत नाही. बरं, इथं अनेक लोकांनी गाथ्याचं पारायण केलेलं असेल, अनेक लोकांनी गाथा वाचलेला असेल. गाथ्यामध्ये अनेक अभंगांमध्ये जगद्गुरु तुकोबाराय मागणारा माणसांचा निषेध करतात. नितीन बुवा, मागणाऱ्या माणसांचा निषेध करतात आणि इथं स्वतः जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे आज काहीतरी मागतात. मग काही काही माणसं म्हणतील महाराज हे तुमचं बोलणं आम्हाला आवडत नाही, हे आमच्या व्यवहारात अजिबात बसत नाही. अहो तुम्ही स्वतः भगवंताकडे मागता आणि मागणारा दिसला का तुम्ही त्याचा निषेध करता, हे बोलणं आम्हाला पटत नाही. तुम्हाला स्वतःला देवाकडं काहीतरी मागायचं असेल तर तुम्हाला मागणाऱ्या माणसांचा निषेध करता येणार नाही, आणि तुम्हाला जर निषेधच करायचा असेल तर तुम्हाला स्वतःला भगवंताकडं काहीही मागता येणार नाही. पण तुमचं कसं चाललेलं आहे बघा, देणारा दिसला का तुम्ही घेत जाता आणि मागणारा दिसला का त्याच्या जीवनाचा जाळ हो असं तुम्ही स्वतः म्हणता. हे आम्हाला आवडत नाही, हे आम्हाला आवडत, हे आम्हाला आवडत. बोला जा बोला जा, हे आम्हाला आवडत नाही. जरा विनोद सांगा, ते आम्हाला आवडते. लक्षपूर्वक ऐका. म्हटले महाराज हे काय बोलणं आम्हाला पटत नाही. न पटू द्या, तरी काय म्हणतात, भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाने. अहो तुम्ही स्वतः म्हणता जो कोणी मागत असेल त्याच्या जीवनाचा धिक्कार हो, त्याच्या जीवनाचा जाळ हो असं स्वतः म्हणता आणि स्वतःच देवाकडे काहीतरी मागता. हे आम्हाला पटत नाही. याला शास्त्रामध्ये वदतो व्याघात दोष असं म्हटलेलं आहे. परिस्थितीच्या एकदम विरुद्धार्थी बोलणं याला व्याघात दोष असं म्हटलेलं आहे. उदाहरण सांगेल मी तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. एक माणूस असा कीर्तन संपल्याच्या नंतर भाषण करण्याकरता उभा राहिल्याच्या नंतर त्याने सांगितलं, हे बघा माझ्याकडे सर्वजणांनी बघा, माझ्याकडे बघा असं त्या माणसाने सांगितलं. म्हटले अरे बाबा हो, बिडी पिणं वाईट आहे, सिगरेट पिणं वाईट आहे. सिगरेट पिल्याच्या नंतर माणसाच्या छातीमध्ये काय होते, काय होतंय? जस काही बिड्याच पित नाही, सिगरेट फुकीत नाहीत का तुम्ही? बिडी कोण पित नाही? खरं सांगा, पांडुरंगाची शपथ आहे, खोटं बोलाल तर कीर्तन झाल्या झाल्या धूर निघन. ऐका जाऊ द्या, ऐका लक्षपूर्वक ऐका. अहो बिडी पिल्याच्या ना माणसाला कॅन्सर होतो, फुफ्फुस खराब होते, बेंडके पडायला लागतात, माणसाच्या पोटाचे आजार वाढतात, लिव्हर खराब होते, सूज येते. मग एकदा का माणसाचं लिव्हर खराब झालं, पोटामध्ये आजार वाढायला लागले, छाती खराब झाली, फुफ्फुस खराब झालं का माणसाला वडून त्या धुपटाना काय होतात, बेंडके यायला सुरुवात होते. मग काय होतं महाराज, बाईला म्हणे खर मरता तरी बरे, नाशियेले घर थुंकोनिया. मग तिच्या संग 7 जन्माची गाठ बांधलेली आहे. तो सप्तरंग सुद्धा तुम्हाला म्हणतो म्हातारड मैलेलं बरं. कोण म्हणते? बायको सुद्धा स्वतःची तुमचं ऐकायला तयार राहत नाही. बायको म्हणते, बाईला म्हणे खर मरता तरी बरे, नाशियेले घर थुंकोनिया. बेंडका थुंकला का स्वतःची बायको सुद्धा आपल्याला शिव्या देते. त्याने सांगितलं बिडी पिणं वाईट आहे बाबा, बिडी पिऊ नको, बिडी पिल्याच्यानं शरीराचा नाश होतो. भाषण संपलं सिद्धेश्वर महाराज. आणि तोच आपल्या जवळच्या मित्राला म्हटला, श्यामराव द्या बरं एखादं सिगरेट. श्यामराव म्हटले, तुमच्या पायातला बूट काढा आणि माझ्या गालात मारा. आताच तुम्ही 1 तास आम्हा सगळ्यांना भाषण दिलं होतं बिडी पिणं वाईट आहे, बिडी पिणं चांगलं नाही, आणि आता स्वतः मला म्हणता बिडी द्या. तो म्हटला, हे बघ लक्षपूर्वक ऐक, बिडी पिणं जसं वाईट आहे तसं बिडी पिणं सिगरेट पिणं चांगलं सुद्धा आहे. वाह वाह, आता आपल्या पार्टीत महाराज आला. बिडी पिणं चांगलं सुद्धा आहे, पण कोणी पिली पाहिजे हो? ज्याला दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचं आहे त्यानं हमखास बिडी फुकलीच पाहिजेत. कारण का, एक बिडी पिण्याच्या नादात 15-20 मिनिटाचा टाइमपास होतो, बाकी काही होत नाही. वाजवा टाळ्या, वाजवा. म्हणजे तुम्ही सुद्धा आता बिड्या पिणार खुरपाय गेल्यावर. आता काय हानून यावा. लक्षपूर्वक ऐका. मग महाराज विनोदाचा भाग सोडा, आता मुद्द्यावर या.
याला म्हणतात परिस्थितीच्या एकदम विरोधार्थी बोलणं. वदतो व्याघात दोषाः. आता अजून एक उदाहरण सांगेल, शास्त्रातलं उदाहरण, लक्षपूर्वक ऐका. एक जण असा कीर्तन संपलं उठून उभा राहिला, सगळ्यांना म्हणाला अरे माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. मे मुखम जिव्हा नास्ती, माझ्या तोंडामध्ये जीभ नाही. जाणकार ऐकणारे म्हटले अरे याच्या तोंडामध्ये जीभ नाही तर हा बोलतो कसा? लक्षपूर्वक ऐका. याच्या तोंडामध्ये जीभ नाही तर हा बोलतो कसा? लोक म्हटले याचा वरचा मजला खाली असेल, याच्या नादाला लागू नका, म्हणून मजला झाकून ठेवला पाहिजे. पूर्वी परंपरा होती बघा, प्रत्येकाच्या डोक्यात टोपी असायची. का असायची? त्याचं कारण असं होतं आजेबा, ज्याच्या डोक्यात काहीतरी असेल त्याच्या डोक्यावर टोपी असायची. नाही कळालं? जाऊ द्या. ज्याच्या डोक्यात काहीतरी असेल त्याच्या डोक्यावर टोपी झाकलेली असायची, आणि ज्याच्या डोक्यात काहीच नसतं त्याच्या डोक्यावर टोपी झाकलेली. हाय, लक्षपूर्वक आहे का? विनोद सांगितला, त्याने सांगितलं मे मुखम जिव्हा नास्ती, माझ्या तोंडामध्ये जीभ नाही. लोक म्हटले याच्या नादाला लागू नका, याचा वरचा मजला रिकामा झालेला आहे, याच्या नादालाच लागू नका. तरी तो म्हटला ऐका ऐका ऐका, मे मुखम जिव्हा नास्ती. आता पुढचा ऐका, ब्रह्मचारीच मे पिता, माझा बाप तर ब्रह्मचारीच होता. लोक म्हणले आता 100% हे सरकलेलं आहे, याच्या नादाला लागून उपयोग नाही. तो अजून पुढे गेला, माझा आजा तर निपुत्रिकच होता. आता बघा बरं, उदाहरण खूप महत्वाचं आहे, तुम्हाला जमतो का मेळ शेवट बघा. याचा आजा निपुत्रिक होता, याच्या आईला तर पुत्र झालाच नव्हता. बघा आता तुम्ही बसल्या बसल्या तुम्हाला जर जमला मेळ तर लावा, नाहीतर घरी गेल्यावर उद्या काला संपल्यावर सुद्धा लागला तरी चालन, काही हरकत नाही. आता लक्षपूर्वक ऐका. याचा आजा जर निपुत्रिक होता तर याचा बापाचा जन्म झाला कसा? याचा बाप जर ब्रह्मचारीच होता तर याला आई संभवते कशी? याची आई निपुत्रिक होती तर याचा जन्म झाला कसा? आणि याच्या तोंडात जीभच नव्हती तर हा बोलतो तरी कसा? कळालं? बघा तुम्हाला जमतंय का मेळ? नाही. आता यालाच म्हणतात वदतो व्याघात दोषाः, म्हणजे जशी परिस्थिती आहे तसा हा बोलत नाही, आणि जसा हा बोलतोय तशी ही परिस्थिती नाही. विठ्ठल 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 विठ्ठल.